100% पाठपुरावा करणार, चौकशी करणार आणि अजितदादांचं जे वैयक्तिक जसं शहरावरती प्रेम होतं, अजितदादाच्या धोरणावरतीच आम्ही सर्वजण मार्गक्रम करणार आणि त्यांच्या स्वप्नातलं पिंपरी चिंचवड शहर 100% येणाऱ्या काळामध्ये घडवणार. 2017 ते 22 पर्यंत पूर्ण पाठपुरावा करून बाकीच्या गोष्टी करायचा प्रयत्न केला. त्यावेळेचे सत्ताधारी इथले असतील लोकल आणि अधिकारी वर्ग असतील आणि नंतर 4 वर्ष प्रशासन काळात पाण्यासाठी म्हणावं एकही काम ठोस पाऊल उचललं गेलेलं नाहीये. भामा आसखेडचं 167 MLD असेल, आद्राचं 100 MLD असेल, पवनाचं जे प्रोजेक्ट करायचं होतं, जो 250 कोटीचा प्रोजेक्ट 1250 कोटीवरती गेलेला आहे. दरवर्षी 300-400 कोटी रुपये जरी खर्च केले असते तर हा पवनाचा प्रोजेक्ट मार्गाला लागला असता. वास्तविक पाहता 3 वर्षापूर्वी जी कोर्टाने स्थगिती दिली होती बंद पाईपलाईनला ती उठलेली आहे. यांनी कारवाई करणं गरजेचं होतं. मावळवासियांसंग प्रेमाने संबंध संभाषण करून त्यांच्या मागण्या काय, आपलं म्हणणं काय. आज आपण जे पाणी रावेत डॅम मधून उचलतो ते महिला मिश्रित पाणी, गटारगंगा पाणी, आपण ते पाणी सेक्टर 23 ला नेतो, फिल्टर करतो, त्याच्यातनं मग वेस्टेज पाणी किती होतंय, शहराला पाणी मिळतंय किती, हे सगळे विषय आहेत. आणि हे विषय सगळे जर क्लिअर करायचे असते आणि प्रशासन काळामध्ये असेल किंवा बाकीच्या अगोदरच्या काळात असेल, नको ते उद्योग बरेचसे करून ठेवलेले आहेत तिथं, नको ते खर्च वाढवून ठेवलेले आहेत. आज जे 3,500 कोटी देय आहे हे 2 वर्षात द्यायचं आहे, हे त्याचेच फळ आहेत सगळे. पवना डॅम मधनं 530 MLD पाणी उचलतो म्हणजे कुठनं, रावेत मधनं. जर बंद पाईपलाईनने आपण पाणी घेतलं तर 720 MLD पाणी येईल, म्हणजे साधारणपणे 20 कोटी लिटर पाणी शहराला वाढेल. पाण्याचा प्रश्न येणाऱ्या 25 वर्षाचा मिटून जाईल. पण इथल्या राज्यकर्त्याने प्रशासनाने ते करायला पाहिलं होतं, ते केलं नाही. हीच तर मोठी शोकांतिका आहे.